ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामं 51% पूर्ण झाली असून पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांची सफाई पूर्ण करण्याचा निर्धार घनकचरा व्यवस्थापन विभागानं दिलाय। यांत्रिक पद्धतीनं होणारी मोठ्या नाल्यांची सफाई 90%पेक्षा जास्त झाली आहे। आता प्रामुख्यानं मोठी यंत्र जाऊ शकत नाहीत अशा छोट्या नाल्यांच्या सफाईचं काम सुरू करण्यात आलंय। ठाणे महापालिका क्षेत्रातील 9 प्रभाग समिती क्षेत्रात छोटे आणि मोठे असे सुमारे 278 किलोमीटर लांबीचे नाले आहेत। त्यातील मोठ्या नाल्यांची यांत्रिक पद्धतीनं बहुतांश सफाई झाली आहे। दाट लोकवस्ती असलेल्या भागात जिथे छोटे नाले आहेत तिथे मोठी यंत्र जाऊ शकत नाहीत, तिथे आता नाले सफाईचं काम सुरू झालंय। नालेसफाईच्या कामांची पाहणी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह सर्व परिमंडळ उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकारी करतायत। नाल्यातून काढलेला गाळ शक्य तितक्या लवकर हलवण्यात यावा असे निर्देश या पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले। नियोजित वेळेत नालेसफाईची कामं पूर्ण होतील असंही त्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान नालेसफाईबाबतच्या तक्रारींची नोंद घेण्यासाठी प्रभाग समितीनिहाय संपर्क यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे। तिथे येणाऱ्या तक्रारींचं तात्काळ निवारण करण्याची सूचना संबंधितांना देण्यात आल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली आहे।